जिथून मगाशी आपण आत पाहिलं होतं. तर द्रौपदी माता या ठिकाणी विश्रांती घेत आहेत आणि 5 पांडव त्यांचे संरक्षण करत. तुम्ही पाहू शकता द्रौपदी माता त्यांच्या उजव्या कुशीवर झोपल्या असंही म्हटलं जातं. त्या दर 6 महिन्यांनी आपली कूस बदलत होत असायच्या. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत पुण्यापासून 30 ते 35 किलोमीटर अंतर असलेल्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे या ठिकाणी 5 पांडव या मंदिराला भेट देण्यासाठी. संपूर्ण भारतामध्ये 5 पांडवांची 2च मंदिरे आहेत. त्यातील एक मंदिर उत्तर भारतामध्ये दिल्लीमध्ये आहे आणि दुसरे मंदिर दक्षिण भारतामध्ये म्हणजेच या तळेगाव दाभाडे या ठिकाणी. ही भूमी जशी ऐतिहासिक पर्यटन स्थळांचा वारसा जपते, त्याचप्रमाणे पौराणिक ठिकाणं सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामध्ये हे 5 पांडवांचे मंदिर. या मंदिराबद्दल बऱ्याच अशा आख्यायिका बोलल्या जातात. त्यांपैकी एक म्हणजे पांडव जेव्हा वनवासात असताना द्रौपदी दमल्यामुळे या ठिकाणी त्यांनी थोडी विश्रांती घेतली होती. त्याचप्रमाणे असेही म्हटले जाते त्यांनी त्यांच्या रथाचे चाक या ठिकाणी बदलले होते. आणि हेच मंदिर आपण सविस्तर पद्धतीने बघणार आहोत. तर मित्रांनो, मंदिराच्या समोर आपल्याला या ठिकाणी एक शिवलिंग पाहायला मिळते. या पायऱ्यावर चढून गेलो की एक छोटीशी नंदी महाराजांची मूर्ती आहे आणि त्याच समोर हे शिवलिंग आणि शिवलिंगासमोर एक तुळशी वृंदावन आपण पाहू शकतो. खूप छान असं हे तुळशी वृंदावन आहे. याच्या खाली थोडीशी जागा आपल्याला दिसते. ही जागा दिवा लावण्यासाठी वापरली जाते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे एक छोटा दिवा आहे. तुळशीमध्ये जो दिवा लावला जातो त्यासाठी ही जागा केलेली आहे. पाहणार आहोत मंदिराला जाताना 2 ते 3 पायऱ्या लागतात आणि या पायऱ्यांच्या डाव्या बाजूला हा आपल्याला दगड दिसतो. हा दगड म्हणजे विरगळ आहे मित्रांनो. विरगळ म्हणजे काय? सगळ्याच मंदिरांच्या बाहेर हा नाहीये, परंतु काही मंदिरांच्या बाहेर आपल्याला हा विरगळ पाहायला मिळतो. तर मित्रांनो, भारतामध्ये आपल्याला अनेक मंदिरांबाहेर हा विरगळ दिसतो. सामान्यतः विरगळाला 3 ते 4 स्तर असतात. सगळ्यात खाली युद्धप्रसंग दाखवलेला असतो. या ठिकाणी या विरगळाची थोडी बाजू मातीमध्ये दडली गेलेली आहे, पण खालच्या बाजूला युद्धप्रसंग असतो. त्याच्यावरती म्हणजे मध्यभागी तो जो वीर युद्धामध्ये वीरगती झाला आहे त्याचं कुटुंब किंवा युद्ध दाखवलं जातं. इथे सुद्धा आपण पाहू शकता युद्धाचा प्रसंग आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सर्वात वरचा भाग असतो त्या ठिकाणी तो वीर आणि त्याची पत्नी महादेवांची पूजा करताना दाखवलेले असतात. या पाठी अशी संकल्पना असते, तो जो वीर आपल्या देशासाठी किंवा आपल्या धर्मासाठी युद्ध करताना वीरगती प्राप्त होतो त्याला कैलासामध्ये जातो आणि त्या ठिकाणी त्याची पत्नी आणि तो महादेवांची पूजा करताना विरगळामध्ये वरच्या स्तरामध्ये दाखवले असतात. आणि याच्या वरच्या भागामध्ये शिखर दाखवलं गेलं आहे. हा विरगळ थोडा जीर्ण अवस्थेमध्ये असल्यामुळे ते स्पष्ट दिसत नाहीये, पण अशा पद्धतीने विरगळाची रचना असते. आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाणार आहे. तुम्ही पाहू शकता प्रवेशद्वारा समोरच 5 पांडव आपल्याला दिसतात. या मूर्तीच्या डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकता भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवी यांची मूर्ती आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तुम्ही पाहू शकता. 5 पांडव. प्रथम तुम्ही पाहू शकता धर्मराज, त्यानंतर भीम, त्यानंतर अर्जुन, नकुल आणि सहदेव हे मांडी घालून हात जोडून बसलेले आहेत. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता धर्मराज आणि भीम यांच्या पाठी जी भिंत दिसत आहे तिथे छोटी जागा आहे. त्यातून पाठीमागची एक मूर्ती निद्रावस्थेमध्ये आहे ती आपल्याला दिसत आहे. आपण ती आतमध्ये जाऊन पाहणार आहोत. तर इथे या मूर्त्यांच्या डाव्या बाजूला एक दरवाजा आहे. या दरवाजामधून आतमध्ये यायचं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता द्रौपदी माता या निद्रा अवस्थेमध्ये आहेत. आणि तुम्ही जवळून पाहिलं तर ही ती जागा आहे
जिथून मगाशी आपण आत पाहिलं होतं. तर द्रौपदी माता या ठिकाणी विश्रांती घेत आहेत आणि 5 पांडव त्यांचे संरक्षण करत आहेत. तुम्ही पाहू शकता द्रौपदी माता त्यांच्या उजव्या कुशीवर झोपल्या आहेत. असंही म्हटलं जातं त्या दर 6 महिन्यांनी आपली कूस बदलत होत असायच्या. त्या 6 महिने जशा आता आहेत तशा उजव्या कुशीवर आणि 6 महिन्यानंतर डाव्या कुशीवर झोपत असत. परंतु आता कलियुगाची सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे त्यांनी आपली कूस बदलणं सोडून दिलेलं आहे. मित्रांनो, अजूनही हे ठिकाण खूप लोकांना माहीत नाहीये. तुम्हाला माहीत होतं का या ठिकाणाबद्दल? पुण्याजवळ राहणाऱ्या अनेक लोकांना देखील या ठिकाणाबद्दल माहीत नाहीये. आपण याच प्रकारचे अनेक ठिकाणं पाहणार आहोत आणि यासाठी बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.